मन, ऊर्जा आणि काळ यांचे नाते, निबंध, अध्याय 15 पुढील भाग. या भागात लेखकाने विश्वातील ऊर्जा, विचार, थॉट्स आणि काळ, टाइम यांच्यातील संबंध अत्यंत सखोलपणे स्पष्ट केला आहे. विज्ञानाच्या मते पदार्थ, मॅटर हा देखील ऊर्जा, एनर्जी चाच एक प्रकार आहे, हे या सिद्धांतातून स्पष्ट होते. म्हणजेच आपण पाहतो त्या प्रत्येक गोष्टीचे मूळ स्वरूप ऊर्जा आहे, फक्त तिची अवस्था, स्टेट आणि रूप वेगवेगळे असते. आपल्या जगात अनेक विरोधाभास, ओपोजिट्स दिसतात, जसे की वरखाली, काळा पांढरा, वेगवान हळू. परंतु ऊर्जा या संकल्पनेला कोणताही विरोधी घटक नाही, कारण या विश्वात अशी कोणतीही गोष्ट नाही जी ऊर्जा नाही. आपण स्वतः, आपले विचार आणि आपल्या भावना सर्व काही ऊर्जा स्वरूपातच अस्तित्वात आहे. लेखक सांगतो की विचार करणे ही सुद्धा एक ऊर्जा प्रक्रिया आहे. विचार करताना ऊर्जा वापरली जाते आणि ती नव्या स्वरूपात रूपांतरित होते. म्हणूनच विचार आणि वस्तू यांच्यात फारसा फरक नाही, असे लेखकाला वाटते. यावरून पुढे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, विचार गोष्टींवर किंवा घटनांवर प्रभाव टाकू शकतात का? लेखकाचे उत्तर स्पष्ट आहे, होय. कारण ऊर्जा जेव्हा कार्य करते, तेव्हा ती परिणाम निर्माण करते. त्यामुळे विचारही, जे ऊर्जा आहेत, वस्तूंवर आणि घटनांवर प्रभाव टाकू शकतात. काळ, टाइम या संकल्पनेबद्दल लेखकाने काही रोचक विचार मांडले आहेत. दैनंदिन जीवनात आपण काळाला सरळ रेषेत, लिनियर पाहतो. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ही समज आपल्याला व्यवहार करण्यासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, रस्ता ओलांडताना किंवा दैनंदिन कामे करताना आपल्याला काळाची ही सरळ रचना उपयोगी पडते. परंतु दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास काळाचे स्वरूप वेगळेही असू शकते. लेखकाच्या मते जेव्हा आपण अल्फा, अल्फा आणि थीटा, थीटा मानसिक अवस्थेत जातो, तेव्हा आपण भूतकाळाबरोबरच भविष्याचीही झलक पाहू शकतो. या क्षमतेला पूर्वज्ञान, प्रिकॉग्निशन असे म्हणतात. पूर्वज्ञान म्हणजे येणाऱ्या घटनांची आधीच जाणीव होणे. लेखकाच्या मते योग्य प्रशिक्षण घेतल्यास ही क्षमता विकसित करता येते. यावरून असे दिसते की मनाची शक्ती केवळ वर्तमानापुरती मर्यादित नसून ती काळाच्या पलीकडेही कार्य करू शकते. शेवटी या सर्व विचारांमधून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो, मन, ऊर्जा आणि काळ हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. या तिघांचा सखोल अभ्यास केल्यास आपण आपल्या जीवनातील अनेक गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि आपल्या विचारांच्या शक्तीचा प्रभावी वापर करू शकतो.